छायाचित्रकारांनी टिपलेल्या छायाचित्रांमधून एखाद्या परिसरातील विकासाचा पूर्वीचा आणि आताचा बदल नागरिकांच्या नजरेसमोर प्रभावीपणे मांडता येतो. छायाचित्रांमुळे हा बदल लोकांच्या स्मरणात कायम राहतो आणि त्याचा मोठा फायदा होतो, असं प्रतिपादन महापौर विनायक कोंडल यांनी केलं. सोलापूर शमी पत्रकार संघ आणि SP सिक्युरिटी सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमानं जागतिक फोटोग्राफर दिनानिमित्त छायाचित्रकार व कॅमेरामन यांच्या सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी महापौर कोंडल बोलत होते. विचारमंचावर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजित पवार, हरिभक्तीपरायण दोंडोपंत दादा यांच्या भजनी सांप्रदायिक फडाचे अध्यक्ष नारायण सुरवसे, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलगुडे, सरचिटणीस सागर सुरवसे, खजिनदार किरण बनसोडे, फोटोग्राफर्स असोसिएशनचे अध्यक्ष संदीप वाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन छायाचित्रकारांचा सन्मान करण्यात आला. महापौर कोंडल म्हणाले की जगात घडणाऱ्या घटना आणि त्यामधील सातत्य समाजासमोर आणण्याचं काम पत्रकारिता करते. त्याचप्रमाणे छायाचित्रकार आपल्या कॅमेऱ्यातून या घटना आणि क्षण कायमस्वरूपी जतन करतात. त्यामुळं पत्रकारितेसोबत छायाचित्रकारांचंही महत्त्व अनन्यसाधारण आहे. आपल्या राजकीय प्रवासातील अनुभव सांगताना कोंडल म्हणाले की 2007 अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर आपल्या प्रभागात मोठ्या प्रमाणावर विकास कामं करण्यात आली. त्यावेळी छायाचित्रकारांनी टिपलेली प्रभागाची जुनी छायाचित्र 2012च्या निवडणुकीत नागरिकांना दाखवून पूर्वीचा आणि नंतरचा बदल समोर ठेवता आला. फोटोमधील हा फरक नागरिकांच्या स्मरणात ठसला आणि त्याचा मला दुसऱ्यांदा निवडून येताना फायदा झाला, असं त्यांनी सांगितलं. छायाचित्रकार हे इतिहासाचे साक्षीदार असून त्यांनी टिपलेला प्रत्येक महत्त्वाचा क्षण पुढील पिढ्यांसाठी मौल्यवान ठरतो, असं महापौर कोंडल यांनी नमूद केलं. प्रास्ताविक शमी पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलगुडे यांनी केलं. सूत्रसंचालन लखन आदाटे यांनी केलं. सरचिटणीस सागर सुरवसे यांनी आभार मानले. यावेळी विविध वृत्तपत्र, वृत्तवाहिन्यांचे छायाचित्रकार आणि पत्रकार मोठ्या संख्येनं उपस्थित होते. जागतिक फोटोग्राफी डेली दरवर्षीप्रमाणे यंदाही सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि SP सिक्युरिटी सर्व्हिसेस यांच्या वतीने छायाचित्रकार तसेच कॅमेरामन बंधूंचा ज्यांच्या हस्ते सन्मान सोहळा इथं आयोजित केला आहे ते महापौर विनायकदादा कोंडल, आमचे मित्र आणि जिल्हा परिषदेचे कर्तव्यदक्ष उपाध्यक्ष इंद्रजित भाऊ पवार, आमचे दुसरे मित्र नारायणप्पा सुरवसे, संघाचे खजिनदार किरण बनसोडे, संघाचे सरचिटणीस सागरदादा सुरवसे, फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष संदीप वाडेकर आणि पत्रकार बंधू आणि छायाचित्रकार बंधू. दरवर्षी आपण पत्रकार संघाच्या वतीने विविध उपक्रम राबवत असतो. त्यामध्ये 6 जानेवारीला पत्रकार दिन असेल, महिला दिनानिमित्त महिला भगिनींचा सत्कार करतो, फोटोग्राफर डे निमित्त फोटोग्राफर बांधवांचा सर्वांचा सत्कार या ठिकाणी आपण करत असतो. त्यानुसार आज या इथं फोटोग्राफरांचा आणि कॅमेरामॅनचा सत्कार होत आहे. या सोहळ्यासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचं मी परत एकदा स्वागत करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय. जागतिक फोटोग्राफर दिनानिमित्त व छायाचित्रकार कॅमेरामन बांधव सन्मान सोहळ्यानिमित्त आज या ठिकाणी उपस्थित असलेले पत्रकार संघाचे अध्यक्ष त्याच्यामधील सातत्य असेल व अनेक गोष्टी घडताना आपण पाहतो. हे जगासमोर आणण्याचं काम म्हणजे पत्रकारिता तुम्ही आपण करता. अनेक गोष्टी आज आमच्या सर्व सदस्यांनी या ठिकाणी सांगितले. तसंच माझं मी एक गोष्ट सांगतो. 2007ला मी वयाच्या 21व्या वर्षी अपक्ष म्हणून मला संधी मिळाली होती. तात्यांनी बरंच प्रयत्न केलं होतं, पण त्या ठिकाणी शिंदेसाहेबांनी नारायण राणेसाहेबांना शब्द दिलं होतं म्हणून त्या ठिकाणी अजय दासऱ्यांना तिकीट देण्याचा त्या ठिकाणी निर्णय झाला होता. तात्यांनी बरेच प्रयत्न केले, पण अशा पद्धतीने मला इकडं अपक्ष म्हणून पण उभा केलं. तसं करत असताना 2007 साली बरेच निवडून आलो. अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतरनं महेश यांनी बरेच निधी मला माझ्या प्रभागामध्ये दिला. माझा प्रभाग हातगवाड भागातला एक एकदम दुर्मिळ सोलापूरच्या शेवटच्या टोकाचा भाग होता MIDC म्हणून. मग तिथं काम करत असताना बरेच अनुभव आला. पण काम करत असताना छायाचित्रकारांनी ज्या ठिकाणी त्या टायमाला जे छाया टिपलेले होते त्याचा मला एवढा उपयोग झाला की 2012 नंतर 2007च्या नंतर 2012ला जेव्हा माझी इलेक्शन आली, लोकांना मी त्या ठिकाणी पटवून दिलो की पूर्वी आपला एरिया कसं होता आणि आता कसं झाला. म्हणजे ह्याचा अर्थ काय, एखादा फोटोमधील फरक
लोकांच्या एकदा नजरेसमोर आल्यानंतर ना त्याची जी स्मरणशक्ती एवढी तीव्र आणि एवढी भक्कम होती की ह्याच्यामुळे मला दुसऱ्यांदा संधी म्हणून त्या ठिकाणी निवडून त्या ठिकाणी लोकांनी दिलं. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की छायाचित्रकारांना विशेष या ठिकाणी अभिनंदन करतो की तुमच्यामुळं जे काही बारीक सारीक गोष्टी आहेत, जे काही सातत्य आहे ते जगासमोर तुम्ही आणायचं काम आपण करता. आणि पत्रकारांना देखील पत्रकार असतील तुम्ही देखील या ठिकाणी अतिशय सातत्य जगासमोर ठेवता. आणि तुम्हाला एवढंच मी बोलतो आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. बापूंनी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आदरणीय सोलापूर नगरीचे महापौर आमचे मित्र मंडळाचे आमचे मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं जे जिल्हा परिषदेची आहे त्याचं सुशोभीकरण करावं आणि हे करावं म्हणून ते माननीय पालकमंत्र्यांना विनंती केली. त्यांनी पण मान्य केली. त्याच्यात बोरगावचे एक पाटील म्हणून गृहस्थ आले. ते लोकल बोर्ड म्हणजे जिल्हा परिषद स्थापन व्हायच्या अगोदर लोकल बोर्ड होतं आणि लोकल बोर्डाने त्यावेळेस ते पाटील काय तर लोकल बोर्डाचे सदस्य होते. त्यांनी राजेंद्र प्रसादांना आणून तो जिल्ह्यातला सगळ्यात पहिला पुतळा आहे जो पंचायत समिती उत्तरला आहे. आणि त्यांनी ते म्हणजे काही नोंदच नव्हती ना. आता जिल्हा परिषद स्थापन नव्हती. आम्ही बरेचसे बघितले नोंद आहे का की बाबा कधीच आहे. त्यांनी म्हणले आमच्या आजोबांनी केलेलं आहे, त्यांचे कोणशिलावर नाव असावं. मग आम्ही प्रयत्न केला पण नाही. त्यांच्याकडे फोटो सापडला. त्या फोटोवरनं लक्षात आलं की कुठल्या टायमिंगला उद्घाटन झालेलं आहे आणि काय झालेलं आहे. म्हणजे हा फोटोचं महत्त्व, जरी माणूस गेला तरी फोटो हा त्या कामाचं किंवा याचं येतं. त्याच्यातून आम्ही मग ते साल काढलं आणि मी त्यांना म्हणजे आश्वस्त केलं की बाबा त्याच्यात कोणशिलात तुमचं नाव घेऊ. एवढं फोटोग्राफरचं महत्त्व आहे. आता फोटोग्राफर तुम्ही फोटो बरोबर तुमच्यात एक पत्रकार बी दडलेला असतो. बरेच जण त्याच्याबरोबर बातमी पण लगेच हे करून टाकतो. तर तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. काही अडचणी असल्या तर इंद्रजित पवार म्हणून सांगा. जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हणून काय सांगू.